परत निघालो ना बा आम्ही अहिल्यानगरसाठी. आणि रस्त्यात एवढा मोठा कान झाला ना भाऊ आमच्यासोबत. डायरेक्ट पोलीसवाल्यांनाच पकडलं ना दादा आम्हाला. सुहास शेटने हे का घेतलं रे बा नवीन. सांगतो ना काय विषय, तो बंधू तुमच्या भावाला डायरेक्ट फॉलो ना करू. काय म्हणता मोठी जय शिवराय. पहिले तर गेलो भाऊ अकोट मध्ये, वृंदावन मध्ये नाश्ता चोरपला, खतरनाक मध्ये नाश्ता चोरपला. आणि तिथून निघाला डायरेक्ट आपल्या जी वॅगनले ताण लागली होती ना, मग तिला पाणी गिनी पाजलं. आणि तिथून डायरेक्ट गेलो आम्ही शेगाव मध्ये. शेगावच्या रस्त्याने चाललो पण शेगावात गेलो नाही असं होऊ शकते का. जी वॅगनले डायरेक्ट शेगावच्या इंटरनॅशनल पार्किंग मध्ये लावलं ना दादा. एकदम खतरनाक मध्ये गेलो भाऊ अंदर. शेगाव असं ठिकाण आहे ना भाऊ की किती वेळा या तुम्हाला बोलच नाही होत नव्हता. मेन म्हणजे शेगाव सारखी संस्था पूर्ण भारतात नाही ना. थोडी चांगली स्वच्छता असते ना भाऊ इथं. आणि तुम्ही किती वेळा आले शेगाव मध्ये एकदा नक्की कमेंट मध्ये टाका बरं. वर्षात तुम्ही कधी या भाऊ, इथं कंटिन्यू गर्दी असते म्हणजे असते. खतरनाक मध्ये चप्पल गिप्पल ठेवली आणि पायगी धुवून अंदर गेलो ना बा दर्शनासाठी. आमचा अजून 9 तासाचा प्रवास बाकी होता म्हणून आम्ही पहिले विचार केला की मुखदर्शनच घेऊन घ्या ना आता. एवढी भयानक गर्दी होती ना भाऊ इथं. मस्तपैकी गजानन माऊलीचे दर्शन घेतले, मंदिराचे प्रदर्शन मारल्या आणि इथं तीर्थ घेतलं ना एकदम खतरनाक. आपल्या गँग सोबत फोटो काढले, जय गजानन माऊली. आणि आपले बोट्टी इथे आले ना, ऐकेच नाही ना भाऊ. सुहास शेटने एका घातलं रे बा नवीन. रिद्धी पण काही ऐके नाही ना भाऊ आपल्याला. पहिले तर हाच पाहिजे म्हणते रे बा. आणि आपले प्रेमाचे माणसं भेटले ना तिथं. शेगाव निघालोच नाही तर एवढं बेकार काम झालं. डायरेक्ट पोलीसवाल्याच पकडलं आम्हाला. एका ठिकाणी डायरेक्ट 2 ठिकाणी ना. मी भाऊ किती मोठ्या हॉटेलमध्ये जा, डब्बे उघडून जेवायची मजा तर अलगच ना दादा. मस्त एका मंदिरात जेवण केलं. आजच्यासाठी एवढंच नव्हतं दादा. आणि मॅच मध्ये गेल्यावर काय काय झालं सगळं सांगतो ना. आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. साठी टाटा बाय नाच करती का.